माऊली रामकृष्ण हरी आज जी पालखी आहे ज्ञानोबा माऊलींची ती सोलापूर नगरीत दाखल झाली आणि काही वारकरी या दिंडीच्या पुढे येऊन आधी विसावलेत। ते मस्त दुपारच्या वेळी एका पाटाच्या शेजारी या ठिकाणी आराम करत बसले होते। त्यांचे भजन या ठिकाणी सुरू होतं। तर आपण ही सगळी जी संपूर्ण टीम बघताय, खरं तर सगळे वारकरी आहेत, जवळपास 60 वारकरी हे पैठणवरून या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आले। त्यांनी जवळपास हा सोलापूर जिल्ह्यापर्यंतचा प्रवास केला आणि ते आता पंढरपूरच्या दिशेने रवाना होतील। मात्र दुपारची वेळ आहे आणि ते एका झाडाखाली बसून या ठिकाणी आराम करतायत, विश्रांती घेत आहेत, पण त्यांचा हरिनामाचा जप जो आहे तो मात्र सुरूच आहे। तर नेमकं ते काय भजन या ठिकाणी सादर करतायत, त्यांची कला काय आहे, खरं याचे वैशिष्ट्य सांगायचं झालं तर एकतारी भजन म्हणजे जसं संत कबीर दास जे आहेत ते ज्या पद्धतीने भजन करायचे त्या पद्धतीचं भजन हे सर्व मंडळी या ठिकाणी करतात। आपण जे भजन पाहतो त्याच्यापेक्षा हे भजन आगळं वेगळं आहे। या ठिकाणी अनेक जे वाद्य आहेत त्याचा संगमातून या ठिकाणी हे भजन केलं जातं। तर आपण पहिलं भजन जे आहे त्या ह्या आजोबांकडून ऐकूयात। माऊली नाव काय? गोरखनाथ दशरथ पाटील नलावडे। किती वारी आहे? ही 11वी वारी। 11 वर्ष झाली वारीला। काय वाजवताय काय तुम्ही ते? मी याला दिमडी म्हणतात आणि खंजिरी बीच म्हणतात। काय 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 सांगणार आहे? पहिले काय भजन कोणतं म्हणणार? तर मी आता तुमच्यासमोर एक भजन सादर करतो। मी म्हणजे माणसाची भावना शुद्ध आहे का, आपण देवाला वारीला आलोय म्हणजे त्याच्यावर मी भजन एक म्हणणार आहे। शुद्ध आहे का तुझी भावना, देव कोठे आहे सांगना। शुद्ध आहे का तुझी भावना, देव कोठे आहे सांगना। शुद्ध आहे का कोठे आहे सांगना। कंदा के सारी कंपाळी किळा, कंद के सारी गंगा के सारी कंपाळी किळा, भजन करीतो वेळोवेळा, शुद्ध आहे का तुझी भावना, देव कोठे आहे सांगना। शुद्ध आहे का तुझी भावना, देव कोठे आहे सांगना। शुद्ध आहे का आषाढी कार्तिकी एकादशीला, साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला। आषाढी आषाढी कार्तिकी एकादशीला, साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला। शुद्ध आहे का तुझी भावना, देव कोठे आहे सांगना। शुद्ध आहे का तुझी भावना, देव कोठे आहे सांगना। तुकारामाने अभंग लिहिले, तुकारामाने अभंग लिहिले, त्यांच्या जीवाचे सार्थक झाले।
त्यांच्या जीवाचे सार्थक झाले हे शुद्ध आहे का तुझी भावना देव कोठे आहे सांगना शुद्ध आहे का तुझी भावना देव कोठे आहे सांगना भावना देव कोठे आहे सांगना पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय गुरुवरे भगवान बाबा की जय गुरुवरे भीमसिंह महाराज की जय गुरुवरे जगन्नाथ बाबा की जय वा वा एकदम मजा आली. काय आता तो जे वाद्य आहेत वाजवतात किती वाद्य वाजवतात काय काय आता आम्ही हिला दिमडी मानतात खंजिरी मानतात कशी वाजते ती हां कशी वाजते तुम्ही काय वाजवताय गाड्याची दिंबडी कडकनी काय फरक असतो याच्यातून त्याच्यात कडक आवाज असतो याच्यावर कसं वाजवा तुम्ही काय वाजवताय जान कसं वाजवताय आणि तुम्ही दोन वाद्य एक साथ वाजवता पहिल्यांदा जे तुमच्या हातात वाद्य आहे मोठं त्याला काय म्हणतात कसं वाजतं ते? ते एकदाच वाजते बरोबर. आणि दुसरं येते तुम्ही काय वाजवताय मी झांज वाजवतो हे झांज सात संघ द्यायला आवाज छान आहे. माऊली वय किती वय 47 किती वारी 15वी 15वी वारी काय वाटतं वारी लिहून काय ना आनंद येतो काय मिळालं वारी तितक्या वर्ष वारी करताय काय देवाची भक्ती मिळेल दुसरं काय मिळेल काय आता पंढरपूरला जाणार आहे काही दिवसात पंढरपूरमध्ये पोहोचाल तुम्ही तुम्हाला दर्शन होईल तिथं काय भावना आहेत मनातून आनंद काय ना आनंद आहे आनंदासाठी येतो आपण काय वाजवत तुम्ही टाळ वाजतो आता कोणतं भजन तुम्ही सांग आता म्हणून दाखवलं मी या ठिकाणी आता तुकडोबा महाराजांचे एक मनी नाही भाव देवा मला भाव देव आशानं पावायचं नाही हे अभंग सादर करतो. हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अचान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे मनी नाही देवा मला पाव देवाच्या पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे मातीचा देव त्याला पाण्यात बीव लाकडाचा देव त्याला अग्नीच भीव
हे सोन्याचा देव त्याला चोरात देव अशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देवाचं देवत्व आहे ठाई ठाई देवाचं देवत्व आहे ठाई ठाई मी तू पण गेल्या वाटून अनुभव नाही मी तू पण गेल्या विन अनुभव नाही हे तुकड्या म्हणे देतो तुला ही ग्वाही तुकड्या म्हणे तुला देतो मी ग्वाही देव अचान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देवा मला पाव म्हणे देवा मला पाव देवाचा पावायचा नाही बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही खरं तर खूप सुंदर जे भजन आहे ते तुम्ही या ठिकाणी प्रस्तुत केलं. म्हणून थोडा आवाज बसलेला आहे त्याच्यामुळे थोडा कसं काय अर्थ आहे या भजनात? ह्या भजनामध्ये तुकडोदास महाराज सांगतात तुमच्या मनात भाव असला तर तुम्हाला देव भेटल नाही तर तुम्ही किती काही केलं तर सगळं निष्फळ येईल. किती वर्षापासून वारी करता? मला 31 वर्ष झाली. सलग 31 वर्ष. हो हो. काय वाटतं वारी केल्यावर? वारी फक्त आनंदासाठी बाकी काही नाही काही अपेक्षा नाही पांडुरंगाकडून फक्त आनंदी जीवन जगणे आणि त्याच्या नामस्मरणात जो आनंद भेटतो तो कुठंच जगात भेटत नाही. घरची आठवण वगैरे येते वारीत? नाही वारीत आल्यानंतर नाही येत. इथं आल्यानंतर वारीच्या सोहळ्यात आल्यानंतर वार पण लक्षात राहत नाही आणि तारीख पण लक्षात राहत नाही. काय बरं काय ताकद एवढी नावात? त्या नामस्मरणातच एवढी ताकद आहे. ज्यावेळेस आपण आनंदाच्या सोहळ्यात उतरतो त्यावेळेस घर हे फॉर्मॅट होऊन जातं. आपल्या जीवनातून घर हे प्रकार राहतच नाही. काय जे लोक वारी करत नाही त्यांना काय सांगाल? मी जे लोक वारीच्या सोहळ्यात सहभागी होत नाहीत मी त्यांना ह्या भजनातून एकच संदेश देईल की बाबा आयुष्यामध्ये एक वेळेस का होईना वारीचा आनंद घ्यावा. वारी खरं तर अनेक वर्षापासून लोक करतात. एकंदरीत काय मिळतं वारी केल्यावर? वारी ही काही मिळवण्यासाठी नसतेच. एक आत्मसुख आणि एक परमानंद याच्यासाठी वारी करायची असते. काही नवसानी यांना त्यांना त्या हौसे गौशे नवशे तसे तर खूप लोक असतात बरं का. पण खरं जर वारीचा अर्थ जर म्हटलं तर फक्त परमानंद पांडुरंगाची भेट झाली जो आनंद भेटतो ना ज्यावेळेस घर सोडलं जातं तिथपर्यंत ज्यावेळेस पांडुरंग जोपर्यंत भेटत नाही त्यापर्यंतची माऊलीनं खूप त्याच्यामध्ये विरहाण्या वगैरे लिहिल्या आहे बरं का. आता ते इतका वेळ नाही सांगण्यासाठी पण जी आतुरता असते पांडुरंगाची भेटीची आणि त्या आतुरतेनं आपण जेवढं धाव घेतो जेवढं आपण त्याचं नामस्मरण करत जातो आणि नंतर ज्यावेळेस तो पांडुरंग परमात्मा समोर दिसतो ना त्या आनंदाची उपमा कुठंच केल्या जात नाही. खरं तर वारीमध्ये सगळ्यांना माऊली म्हटलं तर लहानाला मोठ्याला अगदी देवाला पण माऊली म्हटलं जातं. नेमकं काय ताकद आहे याच्यात? ताकद हीच एक तर पांडुरंग एक वारकरी संप्रदाय माऊलीनं असा तयार केलेला ना का याला कुठंही बाधा नाही. त्याच्यामुळे हे एक जीव आहे ना. असं हा वेगळा तो वेगळा किंवा जसं आपण शेजारी पण हा शेजारी म्हणतो इथं शेजारी सुद्धा नाही कोणी. इथं सगळे माऊली. जगात जर आपण पाहिलं तर लोक स्वार्थ आणि पैशाच्या मागे पडतात. वारीत आल्यावर तसं काहीच नसतं. अगदी जेवणाची पण काळजी करायला लागत नाही लोकांची. काय फरक? तिथं अहो कधी कधी भूकसुद्धा लागत नाही. हे भेटलं म्हणून खातो आपण नाही तर भूकसुद्धा लागत नाही. हां भूक लागल पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर मग शरीरात जाण होती. तोपर्यंत देहाचं भानच राहत नाही.
पायाला टोचतं का काय होतं, बगैर चपलाचे चालतो माऊली, फोडं जरी आले तरी दुखत नाही का काय होत नाही. तुम्ही वारी करताय खरं तर काही त्रास झाला का चालताना? नाही नाही त्रासच नाही. इच्छा केली ते मात्र भेटत, काही कमी पडत नाही पांडुरंगाच्या आशीर्वाद. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण जे मंडळी आहेत ते पैठण गावचे आहेत आणि आजूबाजूच्या गावातले ते आहेत. मात्र दिंडीत या ठिकाणी दाखल झालेत आणि सोलापूरच्या दिशेने जो आहे तो त्यांचा प्रवास म्हणजे पंढरपूरच्या दिशेने येत्या काही दिवसात, अगदी 4 ते 5 दिवसात पूर्ण होईल. मात्र दुपारी 20व्याच्या क्षणी ते ह्या ठिकाणी भजन गात बसले होते आणि आज ते सुंदर भजन आहे त्यांनी सादर केलं. संपूर्ण आता वारीच्या वाटेवर अशा स्वरूपाचा जो भजनांचा सूर आहे तो उमटल्याचं चित्र आपल्याला सर्वत्र पाहायला मिळणारच आहे. कारण पंढरपूर अवघ्या 4 मुक्काम इतकं जवळ आल्याचं पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, सोलापूर.